महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठीची निवडणूक अखेर पार पडली, मतदानही झालं। जवळपास 9 ते 10 वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकांबाबतीत अनेक ठिकाणी मोठा उत्साह पाहायला मिळाला, तर काही ठिकाणी फारसं मतदान हे झाल्याचं पाहायला मिळालेलं नाहीये। सकाळच्या वेळी मतदान केंद्रांवरती फारशी गर्दी नव्हती, पण दुपारनंतर मतदार घराबाहेर पडायला लागले। संध्याकाळपर्यंत अनेक मतदान केंद्रांवरती लांबच लांब रांगा असल्याचं दृश्य पाहायला मिळालं। आता मतदान हे पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल्सचे आकडे जे आहेत ते समोर यायला सुरुवात झाली आहे। पण एक्झिट पोल्स मध्ये प्रत्येक महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार, मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याचे अंदाज वर्तवण्यात आले। या सगळ्यात मुंबईचा विचार केला तर मुंबईची निवडणूक ही मुख्यतः मराठीच्या मुद्द्यावरती लढली गेली। या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आलेत। त्यांच्या समोर भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्या युतीचं आव्हान होतं। मुंबईच्या निवडणुकीसाठी दुपारी 3:30 वाजेपर्यंत 41% इतकं मतदान झाल्याची माहिती आहे। आता मतदानानंतर निकाल कोणाच्या बाजूने लागतो, भारतातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कोणाच्या पारड्यात जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पण त्याआधी मुंबईच्या निवडणुकीबद्दल एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात? मुंबई महानगरपालिकेत एक्झिट पोल्सनुसार कुठल्या पक्षाची सत्ता येते, कोणाचे किती उमेदवार जिंकून येऊ शकतात, पाहूयात एक्झिट पोल्स या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे यांची युती आहे, तर त्यांच्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा होती। दुसरीकडे भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रित लढली, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरती लढली। यासोबतच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे सुद्धा एकत्रितपणे मुंबईची महानगरपालिका लढवत होते, तर MIM ही स्वबळावरती होती। आता मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 जागा आहेत। 2017च्या निवडणुकीत शिवसेनेनं सगळ्यात जास्त 84 जागा जिंकल्या होत्या, त्यापाठोपाठ भाजपनं 82 जागा जिंकलेल्या। तिसऱ्या क्रमांकावरच्या काँग्रेसनं 9 आणि मनसेनं 7 जागा जिंकल्या होत्या। समाजवादी पार्टीला 6 तर MIM ला 2 जागा मिळाल्या होत्या। आता यंदाच्या 2026च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जनमतचा जो एक्झिट पोल आलाय त्यानुसार भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत सगळ्यात जास्त 138 जागा मिळणार आहेत असा अंदाज वर्तवण्यात आलाय। ठाकरे बंधूंच्या युतीला 62 जागांचा अंदाज आहे, तर काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला 20 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलाय। त्यानंतर JVCचा जो एक्झिट पोल आहे त्यानुसार मुंबईमध्ये महायुतीचा दणदणीत विजय होतोय असं म्हणण्यात आलंय। या पोलनुसार भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला 138 जागांचा अंदाज आहे, ठाकरे बंधूंना 59, तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला 23 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि अन्य पक्षांना 7 जागा मिळू शकतात असं या पोलमध्ये म्हणण्यात आलंय। यानंतरचा तिसरा एक्झिट पोल जो समोर आलाय तो आहे DV रिसर्चचा। या एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीची सत्ता येईल असं म्हणण्यात आलंय। इथं भाजप आणि शिंदेच्या युतीला 107 ते 122 जागांचा अंदाज देण्यात आलाय, तर ठाकरे बंधूंना 38 ते 83 जागा मिळतील अशी आकडेवारी या एक्झिट पोल मधून समोर आलेली आहे। यानंतरचा पुढचा एक्झिट पोल समोर आलाय तो सकाळ समूहाचा। सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहे। या एक्झिट पोलनुसार महायुतीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरतोय। मुंबईतल्या 84 वॉर्ड्समध्ये भाजपचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे। शिवसेना शिंदे गटाचे 35 उमेदवार विजयी होतील असं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलंय, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दुसरीकडे मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना हा 2 नंबरचा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे। ठाकरे सेनेला 65 वॉर्डमध्ये यश मिळेल असं म्हणण्यात आलंय, तर मनसेचे 10 आणि काँग्रेसचे 20 उमेदवार विजयी होतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय। आता यानंतर येतो तो ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल। या एक्झिट पोलनुसार सुद्धा मुंबईमध्ये महायुतीचा मोठा विजय होतोय असं म्हणण्यात आलंय। या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला 131 ते 151, ठाकरे बंधूंना 58 ते 68 आणि काँग्रेस वंचित यांच्या आघाडीला 12 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर भाजप आणि शिंदेंना 42% मतं मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलाय। ठाकरे बंधूंना 32%, तर काँग्रेस आणि वंचित यांच्या आघाडीला सुद्धा 13% मतं मिळतील असा अंदाज ॲक्सिस माय इंडिया यांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय। ॲक्सिस माय इंडियाने यासोबतच आणखी काही मुद्द्यांवरती सुद्धा एक्झिट पोल्स आहेत ते प्रकाशित केलेले आहेत आणि या एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये 40% पुरुषांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला वोट केलंय, तर 33% पुरुषांनी ठाकरे बंधूंना आणि 13% पुरुषांनी काँग्रेस आणि वंचितला मत दिलंय असं सांगण्यात आलंय। आता महिला मतदारांचा विचार केला तर 44% महिलांनी भाजप आणि शिंदेंना, 31% महिलांनी ठाकरे बंधूंना आणि 13% महिलांनी काँग्रेस आणि वंचितला मत दिल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय। मुंबईमध्ये ज्या मराठीच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली गेली आणि त्याच पद्धतीने नॉन मराठी लोक काय करणार असे सुद्धा जे आहेत ते अंदाज जे आहेत ते एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलाय। या पोलनुसार 30% मराठी मतदारांनी भाजप आणि शिंदे सेनेला मत दिल्याचं म्हटलंय, तब्बल 49% मराठी मतदारांनी ठाकरे बंधूंना
8% मराठी मतदारांनी काँग्रेस आणि वंचितला तर 13% मराठी मतदारांनी अन्य पक्षांना मत दिल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलाय। आता उत्तर भारतीय मतांचा विचार केला तर तब्बल 68% उत्तर भारतीय मतं ही भाजप आणि शिंदेच्या बाजूने गेल्याचे या एक्झिट पोलमध्ये म्हटले। 19% उत्तर भारतीय मतं ठाकरे बंधूंना, 2% काँग्रेस आणि वंचितला तर 11% इतर पक्षांना मिळाल्याचा अंदाज इथे वर्तवण्यात आलाय। दक्षिण भारतीय मतांचा विचार केला तर त्यांची 61% मतं भाजप आणि शिंदे सेनेला, 21% मतं ठाकरे बंधूंना, 8% मतं काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला तर इतर पक्षांना 10% मतं मिळाल्याचा अंदाज ॲक्सिस माय इंडियाने वर्तवलाय। आता हेच मुस्लिम मतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर फक्त 12% मुस्लिम समाज भाजपच्या बाजूने उभा राहिलाय आणि शिंदेच्या बाजूने उभा राहिलाय असं ॲक्सिस माय इंडियाने म्हटलंय। तर तब्बल 28% मुस्लिम मतदारांनी ठाकरे बंधूंना पसंती दिल्याचं सांगण्यात आलंय। 41% मुस्लिम मतदारांनी काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला तर 19% मुस्लिमांनी अन्य पक्षांना मत दिल्याचा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आलाय। गुजराती आणि राजस्थानी मतांचा विचार केला तर तब्बल 69% मतदारांनी भाजप आणि शिंदेंना निवडलंय तर 18% मतदारांनी ठाकरे बंधूंना, 4% मतदारांनी काँग्रेस वंचितला आणि 9% मतदारांनी अन्य पक्षांना वोट केल्याचं सांगण्यात आलंय। ख्रिश्चन मतदारांबद्दल बोलायचं तर 24% मतदारांनी भाजप शिंदेंना, 29% ठाकरे बंधूंना, 29% मतदारांनी काँग्रेस वंचितला आणि 18% मतदारांनी अन्य पक्षांना वोट केल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय। आता या सगळ्या एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसतंय की मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे। त्यातही भाजपला उत्तर भारतीय आणि अमराठी मतदारांनी साथ दिल्याचे एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळते। पण ठाकरेंची 3 दशकांची मुंबईवरची सत्ता यावेळी जाणार असेच अंदाज सगळ्या एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आलेत। या एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत तुम्हाला काय वाटतं? मुंबईमध्ये कोणाची सत्ता येणार, भाजप की ठाकरे बंधू? याबद्दलची तुमची मतं आम्हाला प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि बोलबिडीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।